नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलं असतानाच राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला. राज्यातील सर्व माध्यमांशी, सर्व शिक्षण मंडळाशी संलग्न शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभर विशेष तपास मोहीम राबवली जाणार. या ज्या शाळांमध्ये मराठीचं अध्यापन अनिवार्यपणे होत नसल्यास आढळलं तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. चर्चेदरम्यान इतर सदस्यांनी अनेक पूरक प्रश्न उपस्थित करत असतात राज्यातील अनेक शाळांमध्ये मराठीचं अध्यापन होत नसल्याची बाब निर्देशनास आणू लागली. अशा शाळांवर आकारला जाणारा दंड अपुरा असून न्यायभंग करणाऱ्या प्रभावी कारवाई होत नसल्याची टीकाही सदस्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की मराठी भाषा जतनाने सर्वधानासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून सर्व शाळांची तपासणी केली जाईल आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आलं, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं म्हणणं आहे. तर पाहूया पुढे काय होतं. तर पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.